नमस्कार. लावून घ्या ना हां पत्रकारांचं. नाही ते आम्हाला दिलेलं नाही आहे. मग आता कसं काय सोडा नाही तुम्ही ठरवा. जावा पण ते लावून घ्या. नाईक साहेबांना भेटा. नाही मी आज उलट आहे ना इकडचं रिपोर्टिंग करायलाच आलेलो आहे. हा नियम आहे ना मी पुढे ठेवणार आहे. मी आशा राऊत मॅडमनाच भेटणार आहे. हा चालतंय. सर थोड्या वेळ इकडे फक्त म्हणजे मी प्रेझेंट हे करतोय तिथे लावतो, कुणाला अडवत नाही. काय गाडी हा, एक- इथं सहकार्य करा. तुमच्या तिथं पत्रकाराचं पार्किंग आहे ना तिथं लावा. बरं मी आज जे करणार आहे त्याबद्दल राग मानू नका फक्त, कारण का तुम्ही तुमचं काम करताय, मी माझं काम करणार आहे. तुमचं काम करा. याच्यावरच फक्त थोड्या वेळ सांगा सर. आपल्या नाईक साहेबांना विचारा. नाही कोहली साहेब नाही, तो नाही विषय. त्यांना असं नाही, तुम्ही जो अधिकारीच आहात ना. तुम्हाला एक प्रश्न विचारतो सर, तुम्हाला आय कार्ड आहे का तुम्हाला? हो आहे ना. मग का घातलं नाही आहे? आहे की इथं कुठे? गाडीचं घालतो. हा म्हणजे इथे लावलेलं नाही. चला मी पुढे जातो, येतो लगेच. हां नाही लावतो सर. एक मिनिट येतो मी तिकडे तरी काम करा, मी येतोच. तुम्हाला मदतही करतो. तर मित्रांनो आज मी महानगरपालिकेत आलेलो आहे. मी महानगरपालिकेत हे बघणार आहे आज की आज सोडताना ह्यांचे नियम काय आहेत आणि ते स्वतः ते नियम पाळतात का नाही हे सुद्धा बघायचं आहे. आज आशा राऊत मॅडमना सुद्धा आपण भेटणार आहोत आणि आपण इथे सुरक्षा अधिकाऱ्यांना जे काही इथं कामावर आहेत त्यांचं आपण त्यांना विचारणार आहोत. सर तुमचं काम चालू असताना मी थोडंसं बोलू शकतो का? चालू असताना तुमचं म्हणजे तुमच्यामध्ये येत नाही ना. तुम्हाला कृपया करून विनंती, तुमची गाडी पहिले नियमानुसार. व्हेरी गुड. नियमाने बरं मला फक्त त्याचं सांगा. नियमाने वागताना शूटिंग चालू आहे ना, तर ती गाडी आहे ना नियमाने तिकडे लावा. ती गाडी मी तिथं लावली. बरं ते जे गाड्या लावल्या त्याच्या माझ्या पुढं ते नियमात आहेत का? हो आहेत ना. कसे काय आहे ना. काय कसं सांगा ना मला. आहेत ना त्या गाड्या नियमातच आहेत. त्या कशा? कशाच्या गाडी आहेत? ती जी गाडी आहे ती खात्याची गाडी. खात्याची नाही, पिवळ्या नंबरची ती गाडी आहे. खात्याची गाडी. पण खात्याला चालतं तिकडं आणि आम्हाला चालत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? तुम्हाला टू व्हीलरला तिकडे पार्किंग आहे साहेब. सर मी तिथं केले, तुम्ही वाद चुकीचं घालू नका. परत. हा या मुद्द्यावर आला तुम्ही. वाद घालू नका. हा त्यावरच आलो. त्याला वाद नाही म्हणत. ऐका ना, गाडी आहे ना तिकडे लावा पहिले नागरिकांसाठी. बरं मी करून येतो. हा गाडी तिकडे मित्रांनो आता बरोबर आहे. तुम्हाला सांगतो नियम तिकडे लावा. अच्छा. या काय मला तुम्ही तो लेखी नंतर नियम दाखवणार आहे. ऐका ना, ते पहिला करतो लगेच करतो. लगेच करतो. हा पहिले गाडीची दंडबाजी तुम्ही म्हणलाय. ठीक आहे. बोललो ना, बोललो. व्हेरी गुड. बोललो. ठीक आहे. हो का मित्रांनो ते वागताना ते चुकीचं आहे. मी काय वागलो चुकीचं? काय वागलो? गाडी तिथं का लावली? तुम्हाला मी पाठवून सांगितलं तिथं लावा. मला तुम्ही काही सांगितलं, तुम्ही म्हटलं आत लावा म्हणलं. ठीक आहे. नंतर येतो तुमच्याकडे. मी अगोदर ते लावतो. लोकांना शिकवायचं. येतो कोले साहेब तुमच्याकडे येतो मी. हा हो का मित्रांनो, त्यांनी सांगितलं की मी इथं गाडी चुकीची लावलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते खोले साहेब जे आहेत त्यांच्याकडे स्वतःकडे आय कार्ड नाही आहे आणि इथे मी गाडी लावलेली आहे. तर याच्या अगोदर माझ्या पुढे 2-3 गाड्या आहेत. याचे काय नियम आहेत त्यांनी कुठेही सांगावं किंवा इथं कुठेही असं लिहिलं का की इथं टू व्हीलरची पार्किंग करायला नाही पाहिजे. बघा इथं लिहिलं सायकलसाठी मोफत पार्किंग इथं दिसतंय. इथे एक पार्किंगचा नियम दिसतोय, रिझर्व्ड फॉर कॉर्पोरेटर्स, सभासदांकरिता तिथं पार्किंग आहे. इकडे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि आता मी इथं लावले तर ह्या गाड्यांचं काय नियम आहे मला माहीत नाही. ओके इथं 2-3 गाड्या दिसत आहेत. तर ह्या गाड्यांचं काय नियम आहे? रिझर्व पार्किंग. तर याचं मी आता शूटिंग घेत आहे दोन्ही ठिकाणावरनं, बॉडी कॅमेराचं घेत आहे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे आपण गाडी जागेवर लावूया आणि मग ह्यांच्याशी बोलूया.
मित्रांनो, अशा पद्धतीनं ते नागरिकांशी सुद्धा असं वागत असतील, स्वतः नियम सगळे तोडून, आणि गेटपासून सुरुवात झालेली आहे. चला आता हे बघूया आपण की पत्रकारांसाठी पार्किंग केलेलं आहे. मला पत्रकार समजतात का, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि इथे मी पत्रकारांसाठी सकाळ सकाळी तर कोणी नसणार आहे, तर आपण अगोदर बोलूया की कोण कोण आलेलं आहे, कोण कोण वेळेवर आलंय का नाही आलंय, हा एक मोठा मुद्दा आहे आपल्यासाठी. आणि त्यामुळे इथं व्यवस्थित जागा ठेवून, अर्थात इथं शेड नाही आहे,